B.Ed ॲडमिशन 2025-26 तर आजपासून विद्यार्थ्यांना जोही शेवटचा राऊंड होता इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड, तर विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे। तर विद्यार्थ्यांना जो टाइम टेबल दिलेला आहे तर आज तुमची मेरिट लिस्ट साइटवर उपलब्ध होणार आहे आणि जे कॉलेज तुम्ही ॲड केलेले आहे कॉलेजच्या नोटीस बोर्डवर सुद्धा तुमची मेरिट लिस्ट उपलब्ध केली जाणार आहे आणि त्यानुसार विद्यार्थी 15 तारखेपासून म्हणजे आजपासून तुम्ही तुमचा प्रवेश त्या कॉलेजला घेऊ शकता। तर बघू शकता 14 तारखेपर्यंत आपण म्हणजे ज्याही विद्यार्थी इलिजिबल होते ज्यांनाही फॉर्म भरायचे होते त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे। त्यानंतर बघू शकता 15 तारखेला कॉलेजेस जनरेट ऑनलाइन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन द अगेन्स्ट कॅप सीट, म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे तर तुमच्या लॉग इननुसार तुमची जी मेरिट लिस्ट आहे ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट, तर कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा तुमची जे लिस्ट असेल ही अपलोड केल्या जाणार आहे आणि कॉलेजच्या नोटीस बोर्डवर सुद्धा लावण्यात येणार आहे अशाबद्दलची माहिती दिलेली आहे। आणि हे संपूर्ण अपडेट 15 तारखेला म्हणजे आजच होणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन कधी घ्यायची बघू शकता। तर कॅन्डिडेट सीक ॲडमिशन ॲज पर डिक्लेअर मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अँड कॉलेज कन्फर्म ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन, तर 15 तारीख ते 17 तारीख म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचा प्रवेशसुद्धा घेऊ शकता। तर अशाबद्दलची संपूर्ण माहिती टाइम टेबलमध्ये दिलेली आहे। तर ही विद्यार्थ्यांनी आजपासून आपला प्रवेश घेऊ शकता। मेरिट लिस्ट चेक करा, जे कॉलेज तुम्ही ॲड केलेले असेल त्या कॉलेजला तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता। साईडवरून त्यांचा नंबर काढा, त्यांना कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। थोड्या वेळामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।